Hello friend, today we start a new chapter, superposition of wave. Superposition of wave. First of all, we see what is meant by wave. Wave म्हणजे काय? So wave means an oscillatory disturbance. An oscillatory disturbance which can travel from one place to the another place. म्हणजे वेव्ह मध्ये जो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काय? टू अँड फ्रो किंवा अप अँड डाउन मोशन. ओके, दॅट ऑसिलेटरी डिस्टर्बन्स कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. अशा ऑसिलेटरी डिस्टर्बन्सला आपण काय म्हणू शकतो? वेव्ह. व्हॉट इज मीन बाय वेव्ह? अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स which can travel from one place to the another place is called as wave. It's called as wave. There are different waves. There are different waves. कोणकोणत्या waves आहेत? Number 1, water waves, light waves, sound waves, mechanical waves, electromagnetic waves. There are different waves. And this wave can transfer energy. This wave can transfer energy from one place to the another. This wave also can transfer momentum. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इट कॅन ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम. एनर्जी अँड मोमेंटम फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. म्हणजे वेव्हचं काम काय आहे? टू ट्रान्सफर द एनर्जी, टू ट्रान्सफर द मोमेंटम फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. It cannot transfer. It does not transfer matter. It does not transfer matter or particles of medium. It only transfer energy. It only transfer energy and momentum. It does not transfer matter or particles of the medium from which a wave can propagate. ज्या मीडियम मधून वेव्ह जाते त्या मीडियमचे पार्टिकल किंवा मॅटर ट्रान्सफर करत नाही. कोण? Wave. There are different waves. We see mechanical wave. What is meant by mechanical wave? The mechanical wave means a wave which can require material medium. Mechanical wave म्हणजे काय? A wave which can require material medium. जसं मी साऊंड बोलत आहोत त्यामध्ये काय होत आहे की माझा साऊंड तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यासाठी मीडियमची गरज आहे. मीडियम मीन्स एअर मीडियम. ओके, तर a wave which can require material medium for their propagation. वेव्हला एका ठिकाणाहून ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज पडत असेल तर अशा वेव्हला काय म्हणायचं? मेकॅनिकल वेव्ह. अ वेव्ह which can require material medium for their propagation is called as mechanical wave. For example of mechanical wave, sound wave. Sound wave is a mechanical wave. Water wave is a mechanical wave. Waves on string. These are the examples. These are the examples of mechanical wave. What are the examples? Sound wave, water waves, waves on string. These are the mechanical wave. And all these waves require material medium for their propagation. It's called as mechanical wave. Second one, electromagnetic wave. आता आपण मेकॅनिकल वेव्ह मध्ये काय बघितलं की ज्याला मीडियमची गरज असते. आता इथे गरज नाही. म्हणजे काय सांगता आपल्याला? अ वेव्ह विच डज नॉट रिक्वायर, अ वेव्ह विच डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. अ वेव्ह विच डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग अशा कोणत्या वेव्ह आहे की ज्याला मटेरियल मीडियमची गरज पडत नाही? अशा कोणत्या वेव्ह आहे की ज्यांना मटेरियल मीडियमची गरज पडत नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फॉर देअर प्रोपॅगेशन? देअर आर एक्झाम्पल्स ऑफ दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट वेव्ह इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सन पासून जी एनर्जी अर्थ पर्यंत येते, ज्या लाईट वेव्ह येतात त्याला कुठल्याही मीडियमची गरज पडत नाही फॉर देअर प्रोपॅगेशन. दॅट वेव्ह आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Examples of electromagnetic wave: light waves, radio wave, microwave. These are the examples of electromagnetic wave. Now, progressive wave. Progressive wave means a wave which can travel continuously. A wave which can travel continuously in a particular
डायरेक्शन. एखादी वेव्ह जर कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अ वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल कंटिन्युअसली. कंटिन्युअसली हा वर्ड महत्वाचा आहे. अ वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज progressive wave. Is called as progressive wave. Progressive wave has two types. Number one, transverse progressive wave, and number two, longitudinal progressive wave. First of all, what is mean by transverse progressive wave? ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन डायरेक्शन महत्वाच्या आहेत. पहिले आपण पाहू की पार्टिकल जे मीडियमचे आहे एकतर अप अँड डाऊन मोशन व्हायब्रेट होतात किंवा टू अँड फ्रो न व्हायब्रेट होतात. आणि समजा या डायरेक्शन वेव्ह जात आहे तर दॅट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. ओके, या दिशेने काय झाली आपली वेव्ह, दॅट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. दिस इज द वन डायरेक्शन. अँड नंबर टू, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. या डायरेक्शन कोण व्हायब्रेट होत आहे, पार्टिकल्स. कोणाचे, मीडियमचे. दी डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. आणि हे काय आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. आता या दोन डायरेक्शन एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर. कोणकोणत्या दोन डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. दिस टू डायरेक्शन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. असं ज्या वेव्ह मध्ये असते त्या वेव्हला म्हणायचं ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय सांगेल डेफिनेशन, अ वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता एक्झाम्पल कोण सांगता येईल, तर वेव्हज ऑन स्ट्रिंग. वेव्हज ऑन स्ट्रिंग, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याच्यानंतर लाईट वेव्ह इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. नाव लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह याची काय सांगता डेफिनेशन, फक्त मगाशी काय सांगितलं होतं, दोन डायरेक्शन एकमेकाला कशा होत्या, परपेंडिक्युलर. आता दोन डायरेक्शन एकमेकाला कशा असल्या पाहिजे, तर पॅरलल. बाकी डेफिनेशन जवळपास सारखीच. काय सांगता डेफिनेशन, अ वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. ह्याची टू अँड फ्रो ची डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. दोन डायरेक्शन जर एकमेकाला पॅरल असतील, कोणत्या दोन डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. या दोन डायरेक्शन ज्या वेव्ह मध्ये पॅरल असेल तर दॅट वेव्ह आर कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. डेफिनेशन काय सांगता येईल, अ वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह is called as longitudinal progressive wave. Is called as longitudinal progressive wave. आणि या वेव्हचं एक्झाम्पल काय सांगता येईल, साऊंड वेव्ह इज द एक्झाम्पल ऑफ longitudinal progressive wave. These are the progressive wave and its two type. Number one, transverse progressive wave and number two, longitudinal progressive wave. ट्रान्सव्हर्स लक्षात ठेवायचं असेल तर टी ला लक्षात ठेवायचा. टी ला जर आपण रिव्हर्स केलं, इनव्हर्स केलं तर आपलं परपेंडिक्युलर चिन्ह मिळतो. याचा अर्थ की दोन डायरेक्शन ट्रान्सफर मध्ये कशा असल्या पाहिजेत, परपेंडिक्युलर, आणि लॉन्जिट्युडिनल मध्ये कशा असल्या पाहिजेत, पॅरलल. अशा दोन ह्या आपल्या टाईप आहेत. कोणाची, प्रोग्रेसिव्ह